चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप आणि खूपच स्वागत आहे. आज मी मंचुरियन बनवते. कोबी मंचुरियन आहे आज माझ्याकडे. तर कोबी मंचुरियनची रेसिपी माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बघा तुम्ही आता कसं वाटते तुम्हाला, तर तुम्ही कशी बनवता ती पण रेसिपी तुमची सांगा. आज मी कोबीचा कांदा आहे ना बारीक करून घेते. कोबीचा कांदा बारीक करायचा आहे. ज्या फळभाज्या माझ्याकडे आहे ना त्या पण मी टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये. फळभाजी काय टाकणार आहे मी आता, गाजर आणि आपल्याकडे ढोबळीच आहे आता फक्त. मी त्या 2 भाज्या टाकून घेणार आहे याच्यामध्ये. आता हा कोबीचा कांदा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे, पण जी जाड दिसते मी ते पुन्हा पुन्हा टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे ना आतमध्ये जाऊन हे बघा तुम्ही बोट ठेवून मी असं त्याच्यामध्ये बारीक करण्याचा प्रयत्न करून राहिली. शक्यतो जितकं बारीक होईल ना तितकं चांगलं आहे, कारण त्याला ना पाणी सुटतं कोबीच्या कांद्याला. कोबीचा कांदा आहे ना असा बारीक करायचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला आता टाकायची फळभाजी. माझ्याकडे आहे गाजर आणि ढोबळी. तर गाजर आणि ढोबळी मी आता टाकते. ही बघा, हे गाजराचे बारीक कट केलेले आहे, ढोबळीचे पण केलेले आहे, कारण पूर्ण अख्खा त्याच्यामध्ये बारीक होत नाहीये. यूट्यूब फॅमिली तुमची रेसिपी सांगा ताईंनी मला कशा बनवतात तुम्ही. तर हे बघा, याच्यामध्ये ना बारीक करून घेते मी. सगळं बारीक झालेलं आहे मिक्स याच्यामध्ये. छोटंसं आपल्याकडे मिक्सर काय म्हणू शकतो आपण याला मला माहीत नाही. तर याच्यामध्ये मी बारीक करायचा प्रयत्न करू राहिली बऱ्यापैकी. तर एकजीव झालेलं आहे छान. तर चला आता याला वाटीत काढून घेऊ आपण. वाटीत काढल्यानंतर आहे ना याच्यामध्ये काय काय टाकू शकतो आपण, तुम्ही माझी रेसिपी ना शेवटपर्यंत बघत राहा. आणि हे बघा सगळं बारीक आणि छान असं तयार झालेलं आहे मटेरियल. एकच नंबर तयार झालेले, एकजीव पण झालेले. आता याच्यामध्ये ना एक एक स्टेप बाय स्टेप आपण टाकत जाणार आहे. माझ्याकडे मैदा आहे. 1 वाटी मैदा आहे, पण थोडासा टाकून घेते, आपल्याला जसा पाहिजे तसा आपण टाकत चालू. याच्यामध्ये आहे मीठ. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि कॉर्नफ्लॉवर आहे आपल्याकडे, म्हणजे मक्याचं पीठ आहे माझ्याकडे. तर ते पण जसं हवं आहे तसंच मी टाकणार आहे. अद्रकची पेस्ट आहे आता ही. लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट अशा दोन्ही पेस्ट आपण बनवलेल्या आहे. हे बघा, आधी लसूणची टाकली, आता अद्रकची आणि दोन्ही पेस्ट मी टाकलेले आहे. त्याच्यानंतर काळे मिरे. काळे मिरे नक्कीच टाकायची ताईंनी. काळे मिरेची पुडी मी खलबत्त्यात केलेली, छोट्याशा खलबत्त्यात. 1 चमचा मिरची पावडर आहे. मिरची पावडर पण छान चवीनुसार टाकायची आहे. तुम्हाला तिखट कमी हवा असेल तर कमी टाका. आणि आपल्याकडं आहे हा सॉस मी आता टाकून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये ना ही थोडीशी कांद्याची पात आहे, जास्त नव्हती माझ्याकडे. तर मी ती पण टाकून घेतलेली कांद्याची पात. आणि याला मी आता पूर्ण एकजीव करून पिठाचा गोळा याचा फास्टमध्ये बनवून घेणार आहे. तर आता हे ना पूर्ण एकजीव करायचं आहे. कोबीच्या कांद्याला आहे ना पाणी सुटत चालतं आहे आपोआप. जसं जसं पाणी सुटेल तसं तसं आहे ना कॉर्न फ्लॉवर आणि मक्याचं पीठ आणि मैदा आहे आपल्याकडे. तर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एकजीव. आता मी हाताने एकजीव पूर्ण भिजवून घेते बघा पीठ व्यवस्थित अगदी. तर हा झाला आपला पिठाचा गोळा. आणि आता याचे गोल असे हे बनवायचे आपल्याला, काय म्हणतो आपण त्याला, असे गोल सर्कल बनवायचे याचे. तर हे गोल सर्कल आहे ना आपल्या आवडीप्रमाणे करा. छोटे मोठे तुम्हाला जसे हवे असतील तसे. मोठे जर झाले तर तळा तरी चांगले तळा, कारण शक्यतो मध्ये ना कच्चं वगैरे राहू शकतं. तर आता ही मिडियम साईज धरलेली, खूप बारीक पण नाही आणि खूप मोठे पण नाही. आता माझी याच्यापेक्षा छोटी साईज असते, पण मी आज आहे ना केलेले थोडेसे मोठे, चला म्हटलं. मग आता हे आपले गोल सर्कल वगैरे तयार करायचं काम चालू आहे. मंचुरियन तयार करायचं काम चालू आहे. तुम्ही रेसिपीत तर बघितलं आहे माझ्या ताईंनी काय काय टाकलेलं आहे. आपण आपण याच्यामध्ये भरपूर मटेरियल टाकलेलं आहे. काय काय टाकलेलं आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही बघताय पहिल्यापासून. कोबीचा कांदा आहे, गाजर आहे, ढोबळी आहे. त्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर आहे, मैदा आहे आणि बऱ्यापैकी सॉस वगैरे टाकलेले आहे. काळी मिरी पावडर, मीठ, कांद्याची पात आहे. तर असं बॅटर आपण टाकून घेतलेले स्टेप बाय स्टेप एक एक. तर चला आता पुढची रेसिपी. आपले गोल तयार करून झालेले आहे आणि आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेले मी अगोदरच. तर रेसिपी बघू शकता यूट्यूब फॅमिलीच्या ताई. तर याच्यामध्ये करायचं काय आपल्याला, हळूहळू ना एक 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 सोडत चालायचं आहे. आपला जो मंचुरियनचा सर्कल आहे, गोल आहे, तो एक एक गोळा सोडायचा आहे. आता तेल तापलं की नाही पहिले चेक करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. आणि तुम्ही बघताय तेल अगदी कडक आणि कडक तापलेले आहे. आणि आता एक पाठापाठ एक पण आपण फास्टमध्ये मंचुरियन त्याच्यात सोडत चालणार आहे. तर मंचुरियन सोडत चालताना ना घाई नाही करायची आपल्याला खूप. हे बघा, एक दोन एक दोन अशी मी सोडत चाललेली. खूप जास्त हे पण नाही करणार आहे, कारण याला कसं आहे, जास्त जर आपण टाकले ना तर जास्त विरघळल्यासारखे होतील किंवा तेलामध्ये ते विरघळण्याची पण शक्यता आहे. तेलाचा अंदाज बघायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला टाकत चालायची. तळताना घाई अजिबात करायची नाही. असे कुरकुरीत होईपर्यंत पण तुम्हाला तळायचे असेल तळू शकता. पण माझ्या तर मते ब्राऊन कलर वगैरे तयार करा. ब्राऊन कलरमध्ये पण खूप सुंदर आणि खूप टेस्ट लागते त्याची. तर मी ना खूप आणि खूप टेस्टी आहे बघा, वासच इतका सुंदर आलेला आहे त्याचा.
कारण फळं तुम्ही बघितले आपण काय काय टाकलेलं पिठामध्ये. तर आता आहे ना पहिला पूर्ण काढून घेतलेलं आहे आपण. आता ही दुसरा टाईम आपला सोडायचं चाललेलं आहे याच्यामध्ये. तर ह्या अशा पद्धतीने आहे ना जवळ न ठेवता लांब लांब ठेवा. तेलामध्ये कढई पण चांगली घ्या तळताना. मंचुरियन अशी खाताना वगैरे असे सुंदर लागले पाहिजे. कारण मेहनत पण खूप आहे याच्यामध्ये. भरपूर भाज्या वगैरे आपल्याला तयार करायला लागत आहे. भाज्या वगैरे तयार करून आपण याच्यामध्ये ना टाकत असतो. मेहनतीचं काम आहे, भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये. मंचुरियन करणं म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास आपण त्याच्यात घालवतोच. तर चला गप्पा न मारता रेसिपी बघतोय आपण. तर असे छान आणि छान गॅसवरती आपले मंचुरियन तळले जात आहे. वास तर इतका सुंदर सुटलेला आहे, एवढा सुंदर वास येतोय, खमंग वास येतोय. अगदी दुपारच्या टायमाला शांततेत चाललंय हे सगळं बनवायचं काम. तर ताई तुम्ही बघू शकता कसे तळले गेलेले सगळेचे सगळे. आणि आता हा शेवटचा मेनू म्हणजे शेवट आता जे राहिले ते मी टाकून घेते फास्टमध्ये आणि आपले तळायचं काम संपवून आपण पुढची रेसिपी चालू करूया. तर आता पुढे नाही बघा सगळे तयार झालेले आहे. मी कढईतलं तेल पण काढून घेतलेलं आहे. हिरवी मिरची ना उभी कट करून टाकलेली आहे आपण. चवीप्रमाणेच टाकायची आहे. आपल्याला तिखट वगैरे कसं लागतं त्या हिशोबाने टाकू शकतो. मी 3 ते 4 मिरच्या आहे, 4 पण नाही 3च मिरच्या आहे. एका मिरचीचे 2 उभे भाग करून आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. कांदा पण टाकलेला आहे. कांदा टाकल्यानंतर आहे ना कांद्याचा आवाज वगैरे बघा किती छान येतो आहे परतवायचा. अगदी छान आणि छान असा कांदा त्याच्यामध्ये गेलेला आहे कढईमध्ये. आता ही ढोबळी गाजर पण खूप सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगू का असा खमंग दरवळलेला आहे घरामध्ये खूपच खूप. इतका छान वास येतो आहे या मटेरियलचा. स्वतः घरगुती केला आणि आपल्या हाताने काहीतरी बनवतो ना त्याचा आनंद पण खूप वेगळा असतो. की आपण काहीतरी करून खातोय बाहेरून आणण्यापेक्षा ना आपण स्वतः करून जर खाल्लं ना खूप आनंद असतो त्याच्यामध्ये. तर मी आता आहे ना लाल तिखट थोडंसंच टाकलं. शक्यतो कोणीच टाकत नाही लाल तिखट, पण मी टाकणार आहे. कारण नाही नुसतं ते आंबट वगैरे मग थोडंसं टेस्ट पण. हे बघा आता सोया सॉस आपण टाकून घेतलेलं आहे. गप्पाने मारा तुम्ही. हा सोया सॉस झाल्यानंतर रेड चिली टाकला आहे. हे टोमॅटो केचप टाकलेलं आहे. एका पाठोपाठ एक तिन्ही पण सॉस आपण टाकून घेतलेले. त्याच्यामध्ये केचप टाकलेलं आहे, सोया सॉस आहे आणि रेड चिली सॉस आहे. असे तिन्ही पण मी टाकून घेतलेले. याला काय खूप परतवायचं नाही, अगदी नॉर्मल याच्यावरती आपण घेतलेलं आहे त्याला परतवायला. तर आता याच्यानंतर आहे ना कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पाणी टाकून बॅटर बनवलेलं होतं मी, ते पण टाकून घेतलेलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका किती लागतं आहे तुम्हाला, किती नाही सैल वगैरे कसं हवं आहे कसं नाही. तर मी आता माझं जसं बनवलेलं आहे तिकडे मंचुरियनचे रोल त्या हिशोबाने मी आता पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही रंग बघू शकता. अगदी 3 ते 4 मिनिटासाठी उकळी येऊ द्यायची आहे. कारण तुम्ही बघितले कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपण टाकलं ना तर ते घट्टपणा वगैरे येण्यासाठीच ते पाणी वगैरे वापरतो आपण. तर आता आहे ना हे अगदी हलक्या हाताने बघा खूप हलक्या हाताने मी हलवून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित लाकडी उचटणी आहे आणि हा छोटासा एक चमचा घेतलेला होता. तर मंचुरियनचा वास पण खूप सुंदर आलेला आहे. यूट्यूब फॅमिली तुम्ही नक्कीच करून बघा. माझे मंचुरियन कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत आता आहे ना मी सगळ्यांना बाय बाय करते आणि नवीन पुन्हा रेसिपीमध्ये तुम्हाला येऊन भेटते. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.